मुंबईतील बांधकामांच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी भाजप नगरसेविकेनं केलेली आहे। सध्या सुरू असलेल्या हजारो बांधकामांचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय। रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामांमुळे झोपमोड होते, त्यामुळे बांधकामांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्याचे पैसे एकत्रित येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नवी मुंबई येथील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र संघर्ष करतायत। खासदार सुरेश म्हात्रे यांनी मागील 2 वर्षांपासून या संदर्भात आंदोलन सुरू करत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेत। हा प्रस्ताव केंद्रातील कॅबिनेटमध्ये जाणार असून लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर होणार असल्याचं आश्वासन नायडू यांनी दिले असल्याचं खासदार म्हात्रे यांनी म्हटलंय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांना काही वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे। मंत्री नितेश राणे मोहोळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। याबाबत राणेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे। भिवंडी, शहापूर आणि कल्याण ग्रामीण भागांमध्ये 35 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। यामुळे घशाला कोरड पडत असल्यानं उसाचा रस आणि शीतपेयांच्या दुकानांकडे नागरिकांची गर्दी वाढतीये। मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण 10% वाढलंय। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। मागील वर्षामध्ये तब्बल 38 लाख प्रवाशांवर कारवाई करत रेल्वेनं 227 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता। मुरबाड कल्याण रेल्वे प्रकल्प मार्गी लागलेला आहे। याबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक असून संसदेमध्ये रेल्वे मंत्र्यांनी मान्यता देण्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठाचा 1000 कोटींचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये मंजूर करण्यात आला। विद्यार्थी वसतिगृह, सौर ऊर्जा प्रकल्प तसंच क्रीडा सुविधांच्या बांधकामांचा प्रस्ताव आहे। त्यामुळे यंदा अर्थसंकल्पामध्ये 86 कोटींची वाढ झाली आहे। पनवेल परिसरातील शहरातल्या सुशील गार्डन परिसरामध्ये रिकाम्या प्लॉटमध्ये इमारत बांधकाम साहित्य ठेवण्यात आलं होतं। त्या सामानाला अचानक आग लागली। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय, मात्र लाकड आणि प्लास्टिकचं साहित्य जळून खाक झालंय। कल्याणच्या आंबिवली नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरांवर रात्रीच्या वेळेला नशेखोर सुतळी बॉम्ब नशेखोरांनी फेकतात आणि त्यामुळे लहान मुलं, वयोवृद्धांना प्रचंड त्रास होतोय। तसंच परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत टिटवाळा पोलिसांकडे वारंवार तक्रार करून देखील पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। मुंबईतील कप परेड परिसरामध्ये संरक्षक भिंत बांधण्यावरून स्थानिक मच्छीमार आणि रहिवासी संघटना यांच्यात वाद निर्माण झाला। या भिंतीमुळे अतिक्रमणाचा धोका वाढेल असा दावा रहिवाशांनी केलाय, तर मच्छीमार बांधव सुरक्षेसाठी या भिंतीची मागणी करतायत। बीएमसीच्या रुग्णालयामध्ये सफाईचं कंत्राट देण्याचा बनाव करून एका व्यावसायिकाची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे। महापालिकेच्या 7 रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचं कंत्राट दिल्याचं आमिष दाखवत व्यावसायिक अनीस खान यांना आरोपीनं 5 कोटींचा गंडा घातलाय। या प्रकरणी आरोपी मोहम्मद गुलाम रोशन वर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मीरा भाईंदरच्या डेल्टा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेकडून अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। वसईच्या नवजीवन परिसरातील लजीज हॉटेलवर वसई पुरवठा विभागानं कारवाई केली आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकानं हॉटेलवर धाड टाकत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला। कल्याणमध्ये बनावट दारू विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। भिवंडीतल्या लोणारमध्ये एका आलिशान फार्म हाऊसमध्ये हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता। यावेळेला 46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवी मुंबईतील तळोजामध्ये सुरक्षा रक्षकानं दोघांची हत्या केली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना संपवलंय। पैसे नसल्याच्या नैराश्यातून त्यानं ही हत्या केली आहे। तळोजा पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। गॅस सिलेंडर वितरणाबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आहे त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाहीये। एलपीजी गॅस सिलेंडरसाठी काही शहरांमध्ये नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर केंद्राने याबाबतचा निर्णय घेतला आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। या प्रकरणावर नियमांचं उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर केली जाते आहे।
तर संजय राऊत यांनी रितू तावडेंवर टीका केली. रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत, त्यामुळे लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचं त्यांचं स्वप्न असावं असा टोला त्यांनी लगावला. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडेंवर टीका केली. मुंबईमध्ये पुन्हा व्हीआयपी संस्कृतीची एंट्री झाली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजप करत असलेल्या मनमानी कारभारावर टीका केली आहे. परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती अर्थसंकल्प आयुक्तांना सादर करू न देता बंद लिफाफ्यामध्ये स्थायी समितीसमोर सादर करण्यावरून म्हस्केंनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी हम करे सो कायदा अशा प्रकारे वागत असल्याची टीका म्हस्केंनी केली आहे. रविवारच्या दिवशी हॉटेलमध्ये खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, परंतु सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. कोळसा आणि इंडक्शनचे भाव वाढल्यामुळे पदार्थांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत, त्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय. आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा थेट मुंबईकरांच्या खिशावर परिणाम झालाय. कारण नाश्ता सेंटर चालकांनी आपल्या दरामध्ये वाढ केली. नाश्त्याचे पदार्थ सरासरी 5 ते 10 रुपयांनी वाढवण्यात आले आणि त्यामुळे थेट मुंबईकरांच्या खिशाला याची झळ बसू लागली. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 4,500 कंपन्यांना आखाती देशातील युद्धाचा फटका बसलाय. आयात निर्यात ठप्प असल्यानं आणि कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं पुढील आठवड्यामध्ये यातील 50% कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळे नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.